नमस्कार. कृषी मित्र विनय कोठावदे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज तारीख आहे 9 तारखेचे आपण भाव जाणून घेणार आहोत आणि 9 तारखेला जे कांद्याचे बाजार भाव होते ते साधारण 3100 ते 3200 च्या ॲव्हरेज रेटमध्ये होते. असं आपल्याला म्हणता येईल की चांगला भाव जो आहे तो चढत्या क्रमाने कांद्याला येतो आहे आणि आशा करतो की हा येणारा आठवडा देखील कांद्याचे भाव जे असेल असे आहे त्या असेच इन्क्रीजिंग ट्रेडमध्ये राहतील. आणि काही आपण बाजारपेठांप्रमाणे जर गेलो तर श्रीरामपूरला साधारण 3000 ते 3210 रुपये कांदा होता चांगला प्रतीचा. आणि जर तुम्ही पुढे गेला विंचूरला देखील एक साधारण सरासरी 3050 रुपये आणि जास्तीत जास्त 3252 रुपये आणि कमीत कमी 1500 रुपये कांदा गेलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील किंवा भारतातली वन ऑफ द एक सर्वात मोठी बाजारपेठ आहे पिंपळगावला देखील कांद्याचा जो भाव होता सरासरी 3200 आलेला आहे, जास्तीत जास्त 3385 आणि कमीत कमी 2500 रुपये कांद्याला भाव मिळालेला आहे. त्याबरोबर डाळिंबला जो भाव मिळालेला आहे तो 2350 रुपये सरासरी मिळालेला आहे. टोमॅटोचे आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं टोमॅटोचे जे भाव आहेत थोडेसे कमी झालेले आहे, 451 रुपये क्विंटल हा टोमॅटोला भाव मिळालेला आहे. सोयाबीनला भाव साधारण 4300 रुपये चालू आहे सरासरी. मका 2300 रुपये आणि गहू जो आहे तो 2750 रुपये चांगला प्रतीचा हा पिंपळगावला गेलेला आहे. आणि हरभरा जो आहे तो 6300 रुपये. कांद्याबरोबर जे काही इतर भाव आलेले होते माझ्याकडे त्याची मी माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर जर हिवरगाव जी समिती आहे तिथे 3352 रुपये हा जास्तीत जास्त भाव आहे तो मागच्या काल मिळालेला आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं पिंपळगावला साधारण 3225 रुपये हा कांद्याला ॲव्हरेज भाव मिळालेला आहे. आणि जर तुम्ही पुढे गेलात पुण्या साईडला अहमदनगरला साधारण 3400 रुपये जास्तीत जास्त आणि गोल्टाला देखील 2900 रुपये भाव जो आहे तो अहमदनगर मार्केटला काल मिळालेला आहे. अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर कांद्याचा भाव जो आहे तो ह्या आठवड्यात जो पूर्ण आहे तो इन्क्रीजिंग ट्रेंडमध्ये जातो आहे आणि आशा करतो की हा पुन्हा जो मेंटेन आहे मोमेंटम तो पूर्ण मेंटेन राहील. आणि काल एक स्टेटमेंट आलेलं आहे एका मान्यवरांचं, त्यांचं नाव नाही घेत मी, की शेतकऱ्याने लोकसभेत फक्त आणि फक्त कांद्याला भाव मिळाला नाही, कांद्याला निर्यात बंदी मिळाली नाही, ह्या रागामुळे साधारण 3 ते 4 सीटं जी आहे ती खासदाराची जी स्टँडिंग खासदार होते ते पडलेले आहेत, त्यांना त्यांचं सीट गमावं लागलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या मतामध्ये किती ताकद आहे याच्यावरून दिसून येते, आपल्या एकीमध्ये किती ताकद आहे त्याच्यावरून दिसून येते. जर शेतकऱ्याने ठरवलं तर कोणाचंही सरकार पाडण्याची ती ताकद ठेवतं. त्यामुळे सरकारने शेतकऱ्याकडे आणि शेतकऱ्याच्या प्रश्नांकडे हे अतिशय गांभीर्याने बघितलं पाहिजे, ह्या मी मताचा आहे. नाहीतर शेतकरी पुन्हा एकत्र झाला तर सरकार कोणालाही तो सत्तेत बसवू पण शकतो आणि कोणालाही तो सत्तेतून उतरवू देखील शकतो. हे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे. याचा सरकारने नोंद घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांनी जे काही कायदे आहे ते कांद्याची निर्यात बंदी असो किंवा काही अनुदान असो, शेतकरी विमा असो, या गोष्टी त्यांनी गांभीर्याने शेतकऱ्याला प्रायोरिटीवर ठेवून त्यांनी दिलं पाहिजे, या स्पष्ट मताचा मी आहे. आणि अशाच माध्यमातून आपण यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारपर्यंत हा मेसेज देण्याचा मी प्रयत्न करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 7 वाजता. धन्यवाद.